नमस्कार मंडळी, माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहोत. तर चला व्हिडिओ बघू, माहिती जाणून घेऊया. पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट फिरवलं. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या मर्जीशिवाय राजकारणात जम बसवणं कठीणच. भुजबळांनी पंकजा मुंडेंना विरोध दाखवला. पंकजा मुंडेंनी ट्रेंडच बदलला. बीडमध्ये जितकं पंकजांचं वजन तितकंच वजन मनोज जरांगे यांनी बनवलं. आतले सर्वेच तेच सांगतात. मनोज जरांगे यांच्या हातात आजही छावे आहात. आता बीड पॅटर्न वेगळा दिसेल. नेमकं घडलंय काय? पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घातलेले बजरंग बाप्पा सोनवणे ज्यावेळी आझाद मैदानावर गेले तेव्हा त्यांची पॅन्ट अक्षरशः चिखलाने भरलेली होती. खासदार असलेला व्यक्ती पॅन्ट चिखलादामध्ये भरेपर्यंत असा आंदोलनामध्ये का जातो? तर त्याचं कारण होतं मनोज जरांगे. बजरंग बाप्पा सोनवणेला जितक्या वेळ जरांगे यांच्या पायावर डोकं ठेवू तितक्या वेळा कमी आहे, कारण बजरंग बाप्पा सोनवणे खासदारच जरांगे पॅटर्नमुळे झाले. पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या दबदबा असलेल्या बीडमध्ये फक्त आणि फक्त मनोज जरांगे यांच्या ताकदीमुळेच बजरंग बाप्पा सोनवणे खासदार बनू शकले. आतल्या सर्वेने रिपोर्ट पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना आदेश दिला होता की जसं मनोज जरांगे म्हणतील तशी इथे मांडोलवली गेली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंखे, सुरेश धस यांचा वाटा असेलही, पण मनोज जरांगे यांच्या शब्दाला किंमत जास्त दिली गेली. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामधून विस्तवही जात नव्हता. तुम्ही आहेत तरी किती असं म्हटलेले मनोज जरांगे त्याआधी पंकजा मुंडे म्हटले होते की उपोषण करून आरक्षण मिळत नाही. इथून दोघांच्याही वादाला सुरुवात झाली होती. ते आजपर्यंत कायम होतं. या वादामध्ये पंकजा मुंडे नेहमीच मराठा समाजाला सामावून घेण्याची भाषा करायचा. मात्र 2025च्या दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा या टीकेचा कळस गाठला. कारण आपण काय बोलतो हे बोलणाऱ्यांना कळत नाही, किंवा बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतो हे बोलणाऱ्यांना कळत नाही. तर असंच दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी बोलण्याचा कळस गाठला गेला आणि पंकजा मुंडे म्हणाल्या की या जातीवादाच्या राक्षसाचा नाश करा. अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच बोलल्या. अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट झालं आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात मनोज जरांगेंनी गरळ ओकली. इतकी गरळ ओकली की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता मराठे तुम्हाला दाखवून देतील, असं मनोज जरांगेंनी सांगितलं. मी आधीही म्हटलं होतं, मनोज जरांगेनं ग्रामपंचायतचं न सरपंच व्हायचंय ना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचंय. त्यामुळे मनोज जरांगेंनी एखादा शब्द इकडचा तिकडा केला तर त्यांना फरक पडणार नाही, पण राजकीय नेत्यांनी इकडचा शब्द तिकडे केला तर मतदानाच्या रूपाने फरक पडणार, आणि पडणारच. त्यामध्येच छगन भुजबळ यांनी सुद्धा बीडमध्ये ओबीसी समाजासाठी मोर्चा घेतला. या मोर्चाला मात्र पंकजा मुंडे नव्हत्या. जुना विषय छगन भुजबळांनी छेदला आणि मोनाथ मुंडेचे खरे वारसदार हे धनंजय मुंडे आहे असं स्टेटमेंट करून पंकजा मुंडेंना विरोध दाखवला. तेव्हापासून प्रकाश महाजनांपासून अन्य कित्येक लोक जे आहेत ते पंकजा मुंडेंच्या विरोधात बोलतात. अर्थात एका छगन भुजबळांनी एकतर जुन्या दुःखावरची खपली काढून आणखी हे मुद्दा छेडून दिला. पंकजा मुंडेंना वाटलं आधीच मराठा समाजाकडून मनोज जरांगेंनी रूपी रोष आपल्यावर आहेच, आणि आता समाजामधून सुद्धा रोष तयार होतोय. यापेक्षा छगन भुजबळांना टॅकल करण्यापेक्षा मनोज जरांगे सोबत जुळून घेतलेलं कधीही चांगलं. आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जे स्टेटमेंट केलंय ते महत्त्वाचं आहे. माझा कोणावरही राग नाही, माझा कोणीचाही समाजाला आरक्षण देणारा विरोधही नाही. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं असं आपलं मत आहे. मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. हैदराबाद गॅझेटरबद्दलही मी चुकीचे वक्तव्य केले नाही. जरांगेनेही समाजामधील दरी पोडली पाहिजे असं राज्याचं पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे. जे गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व होते तेच माझे व्यक्तिमत्व आहे. माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. प्रत्येकाला SC/ST प्रवर्गातून आरक्षण हवं आहे, मात्र हे आरक्षण केंद्र सरकार देते असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. परळी येथील हलगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी बोलले होते. आता या सगळ्या घडामोडीनंतर पंकजा मुंडेंनी तेच सांगितलंय की माझ्या हैदराबाद गॅझेटरबाबतच्या वक्तव्याबाबतही विपर्यास गेला गेला. गुलामगिरीतील गॅझेट मराठ्यांनी मान्य केलं कसं असा प्रश्न पंकजा मुंडेंचा होता. प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगेही म्हटले की ओबीसींना मिळालेलं आरक्षण हे सुद्धा जुनं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातीलच काही दाखले तपासून गेलं आहे. मग तुम्हीही गुलामगिरीतीलच आरक्षण वापरता असं म्हणून आपल्या पोटांना हे गुलामाची औलाद म्हणतात असं मनोज जरांगेने डिवचून दिलं आणि आणखी एक मोठा समाज पंकजा मुंडेंच्या मनुद्धात उभा केला. मात्र पंकजा मुंडेंची ही गोष्ट लक्षात आली आहे की बीडमधून धनंजय मुंडेंना काही खासदारकी लढवायची नाही आहे. बीडमध्ये परळीपुरतच धनंजय मुंडे लिमिटेड राहतील. पण आपल्याला अख्ख्या बीड चालवायचं असेल तर मनोज जरांगेंसोबत वितुष्ट नकोच, आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जुळून घेण्याची भाषा केली का असा प्रश्न तयार झालाय. आता पंकजा मुंडेंच्या आवाहनाला मनोज जरांगे प्रतिसाद देतात का हे पाहण्यासारखं असणार आहे.
याबाबत तुम्हाला काय वाटतंय? छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून किंवा ओबीसीचं सेपरेट नेतृत्व तयार करून मीच एकटा ओबीसी नेता आहे हे दाखवून देत आहेत. हे पंकजा मुंडेंच्याही लक्षात आलंय का? आणि म्हणून पंकजा मुंडेंची भाषाही बदलली आहे का? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांकडे बघण्याचा फरक खूप वेगळा आहे. लोक पंकजा मुंडेंकडे एक संवेदनशील, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून पाहतात. त्या पंकजा मुंडेंना पुढचं राजकारण सोयीचं करायचं असेल तर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेत थेट विरोध खाऊन जमणार नाही का? या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा आणि असेच नवनवीन व्हिडिओ व राजकारणासंबंधी माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.